आता बातम्या राज्यातून नवी मुंबई महापालिकेच्या प्रचारात रंग चढत असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रचार पाहून तुम्हालाही वाटेल कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र। पाहूयात एक रिपोर्ट। अबीर गुलाल फासलेले तांदूळ, मटकी आणि डाळ मतदारांच्या घरासमोरही या वस्तू टाकल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत नवी मुंबईतल्या एका सोसायटीतली। महापालिका निवडणुकाच्या प्रचारात अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। प्रभाग क्रमांक 84च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार स्नेहा पालकर यांनी प्रचार फेरी दरम्यान मतदारांवर दबाव टाकण्यासाठी हा अघोरी मार्ग अवलंबल्याचा आरोप शिवसेनेकडून होतोय। राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कशा प्रकारे अंधश्रद्धेचा आधार घेत आहेत याचं मोबाईल चित्रीकरण केल्याचा दावाही शिवसेनेनं केलाय। मतदारांना घाबरवण्याचा हा प्रकार असून याबाबत निवडणूक आयोग आणि पोलिसात तक्रार करणार असल्याचं शिवसेना उमेदवार रंगनाथ औटी यांनी सांगितलंय। आणि निवडणूक आयोगाला या ठिकाणी रिसर्च कंप्लेंट करणार आहे। उद्या लोकांना अंधश्रद्धेपोटी जर मतदान करायला जर भाग पाडलं किंवा मतदान करू नये याच्याकडे आधारी पडलं तर या ठिकाणी मतदानावर त्याचा परिणाम होईल आणि त्याला जबाबदार हे ज्या उमेदवार आहेत, ज्या या ठिकाणी राष्ट्रवादी उमेदवार आहेत आणि त्यांचे मिस्टर आहेत, हे या ठिकाणी उमेदवाराला जबाबदार राहतील। दुसरीकडे हा आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहा पालकर यांनी केलाय। त्या प्रचाराच्या दरम्यान मी इथे आले असताना माझ्यावर हे आरोप केलेले आहेत। असं काही प्रकार झालेला नाहीये। मी प्रचारासाठी आलेली आहे, पण समोरची व्यक्ती माझ्यावर आरोप करत आहे। या साऱ्या प्रकारामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जनतेची सेवा करून मतांचा जोगवा मागितला जातो, मात्र निवडणुकीच्या प्रचारात अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा वापर होणं ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।